नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 12 जानेवारी 2025 साली झालेला सेट डीचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये शेवटचे राहिलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या मुंबईच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 76 तुम्ही ते पाहू शकतात। दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा। तर आता शब्द दिलेला आहे उंदीर। तर आता उंदीरचा सामान्य रूप काय होतं? उंदरा होतं बघा। तर उंदरा हे तुम्हाला तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे। तर बी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर थोडं इथे उंदरा इथे ऊ करा। तर उंदरा हे जे आहे तर ते उंदीर या शब्दाचं सामान्य रूप होतं। तर ऑप्शन बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 77। कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? तर आपले महाराष्ट्र राज्यानेच आपल्या ज्या गायी आहेत देशातील, तर त्या गायींना म्हणजे राज्यातील गायींना राज्यमाता म्हणजेच गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे। कोणत्या सरकारने? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनेच घेतलेला आहे। अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 78। राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू जी आहे तर या राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या स्मरणार्थ जी आहे तर ती बांधली गेली होती। तर बघा कोणती होती ती? तर आपल्या मुंबईमध्येच आहे बघा। तर गेटवे ऑफ इंडिया तुम्हा सर्वांना माहीत असेल। तर गेटवे ऑफ इंडिया ही राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांची जेव्हा भेट झाली तर त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ जी आहे तर ती गेटवे ऑफ इंडिया जी आहे तर ती मुंबईमध्ये प्रसिद्ध वास्तू बांधली गेलेली आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। तर तुम्हाला मुंबईचा इतिहास भूगोल सर्व माहीत असलं पाहिजे, असे प्रश्न इतिहासावरती तुम्हाला विचारले जातात। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 79। तर आता एक संख्या मालिका दिलेली आहे तुम्हाला 7, 12, 18, 14, 19 आणि 20। तर या सर्वांची तुम्हाला सरासरी काढायची आहे। तर बघा सरासरी म्हणजे काय असतं? दिलेल्या अंकांची बेरीज आणि भागिले एकूण संख्या। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 6 संख्या आहेत आणि ह्यांची सर्वांची जर बेरीज केली तर किती येते? तर बघा 18 आणि 12 30 आणि 7 37, 37 आणि 14 51, 51 आणि 19 70 आणि 2 20 90, 90 येते। 90 भागिले 6 करा, 6 1 6 15 सक्क 90, म्हणजे यांची सरासरी तुम्हाला विचारलेली। तर सरासरी किती येणार आहे? तर 15 येणार आहे, जी की ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेली आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 80। जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल? तर बघा आज कोणता वार आहे? शनिवार आहे। तर आता पुढे 27 दिवस जायचं आहे, म्हणजे 27ला काय करतो आपण? 7ने भागतो। 27ला जर 7ने भागलं तर 7 त्रिक 21, उरले किती? 6, म्हणजे 6 बाकी उरते। म्हणजे 6 दिवस जे आहे तर शनिवारच्या पुढे जावा किंवा एक दिवस मागे या, म्हणजे कोणता वार असणार आहे? तर शुक्रवार येईल। म्हणजे 6 शनिवारच्या पुढे 6 दिवस मोजा, शुक्रवार येणार आहे किंवा एक दिवस मागे जा, तो वार असणार आहे 27 दिवसानंतर। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 81। तर आता कोडिंगवरती आधारित प्रश्न बघा। विशिष्ट सांकेतिक भाषेत चारकोल हे 4 5 1 6 4 9 1 3 असे लिहिले जाते आणि मॉरलला 2 9 6 1 3 7 असे लिहिले जाते। तर त्याच भाषेत ROCHL म्हणजे रॉशेलला कसे लिहिले जाईल? तर बघा सरळ शब्द घ्यायचा। तर आता इथे R 4 नंबरला चारकोलमध्ये, तर इथे 4 नंबरला काय आहे? 6 दिलेला आहे बघा, म्हणजे 6ने सुरुवात होणार आहे याची रॉचेलची। तर आता O इथे शेवटून 3 नंबरला आहे, तर इकडून शेवटून 3 नंबरला 9 दिलेला आहे, म्हणजे काय येणार आहे? O साठी 9 येणार आहे। Cला काय सुरुवातीलाच आहे? Cला 4 दिलेला आहे, 6 9 4 आलं। आता H किती नंबरला आहे? इथे 2 नंबरला आहे बघा, 2 नंबरला इथे संख्या 5 दिसते, H साठी कोड 5 घेतलेला आहे। त्याप्रमाणे ई बघा, तर आता इथे मॉरलच्या इथे शेवटी ई आहे आणि ते शेवटी 7 आहे, म्हणजे ई साठी 7 येणार आहे आणि एल शेवटी आहे, ते शेवटी एलला काय आलं? 3 आलं, म्हणजे 3, म्हणजे 6 9 4 5 7 3। तर 6 9 4 5 7 3 हे तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 82। खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। तर वाक्य काय दिले?
तू त्या राजपुत्राला वर. तर आता इथे वर शब्द हा नाउन म्हणून आला नाही तर क्रियापद म्हणून आला आहे. बघा, तू त्या राजपुत्राला वर. वर म्हणजे काय, त्याची निवड कर. म्हणजे वर हे काय झालं, या दिलेल्या वाक्यातील क्रियापद असणार आहे. तू त्या राजपुत्राला वर म्हणजे वर हे या वाक्यातील क्रियापद आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. त्याच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 83. कोणती नदी मुंबईमधून वाहते? तर बघा, आत्ताच मी सांगितलं इतिहास भूगोल जे काय आहे मुंबईचा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मुंबईमधून कोणती नदी वाहते? तर मिठी नावाची जी नदी आहे तर ती मुंबईमधून वाहते. बघा, कोणती? मिठी नावाची नदी. बाकी गोदावरी जर तुम्ही पाहिलं तर नाशिकमध्ये तिचा उगम होतो. त्याप्रमाणे साबरमती ही जी आहे तर ही गुजरातमध्ये वाहते. यमुना जी आहे तर ती म्हणजे उत्तर भारतातील गंगेची एक प्रमुख नदी आहे बघा, यमुना. तर आपल्याला काय विचारेल, मुंबईमधून विचारलेलं आहे. म्हणजे मिठी नदी जी आहे तर ती मुंबईमधून वाहते. ऑप्शन डी मध्ये दिले, त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. तर बघा, व्हीव्हीपॅट म्हणजे काय? म्हणजे निवडणुकांवरती आधारित प्रश्न आहे बघा. आता व्हीव्हीपॅट तुम्हाला माहितीच आहे. तर बघा, व्हीव्हीपॅट म्हणजे काय असतं? वोटर आयडेंटिफाईड पेपर ऑडिट ट्रायल. तर वोटर आयडेंटिफाईड पेपर ऑडिट ट्रेल असतं. तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. त्याचा योग्य म्हणजे लॉंग फॉर्म तुम्हाला ओळखायचा होता. व्हीव्हीपॅट म्हणजे काय? पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 85. तर आता तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे बघा. 12चा घन अधिक वजा 8चा घन वजा 4चा घन. तर आता 12चा घन अगोदर, आता तुम्हाला 1 ते 20पर्यंत घन तुमचे पाठ असले पाहिजेत. बघा, 12चा घन किती असतो? 1728 असतो. तर आता अधिक चिन्ह असेल तर अधिकचा घन अधिक असतो आणि वजा चिन्ह असेल तर वजाचा घन वजाच होतो बघा. कारण 3 वेळेस गुणाकार असतो. वजा गुणले वजा अधिक होतं, परत गुणले वजा केलं तर वजा होतं. 8चा घन असतो 512 म्हणजे हे वजा होणार आहे यातून 512. आणि 4चा घन किती असतो? 64 म्हणजे हे 512 आणि 64 की ह्यातून वजा होणार आहे बघा. तर 1728मधून. आता 1728मधून आधी 512 वजा करा. आता 512 वजा केल्यावर किती राहतं? तर इथे राहतं 1216. परत याच्यातून 64 वजा करा. आता 1216मधून 64 वजा केले तर किती राहतात? 1152 राहतात. किती राहतात? 1152. तर 1152 तुम्हाला कशामध्ये दिलं आहे? तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 86 बघा. तर 95 गुणुले 105. आता 95 गुणुले 105 आता तुम्ही काय म्हणजे डायरेक्ट एवढा मोठा गुणाकार करू शकत नाही. तर बघा, 105 म्हणजे काय असतं? 100 अधिक असतं 5. बघा, 105 म्हणजे काय? 100 अधिक 5 असतं. मग आता हे कंसात जर टाकलं आणि बाहेर गुणवले 95 केलं तर बघा, 95ने 100ला गुणलं तर किती येतं? 9500 येतं. अधिक 95 गुणवले 5 जर केलं तर 5 5 25. हातच्या आले 2. 5 9 45 2 47. किती आलं? 475. म्हणजे 9500 अधिक 475 म्हणजे 9500 आणि 400 झालं 975. 9975 येणार आहे. तर 9975 कशामध्ये दिले? तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87 बघा. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करतो. म्हणजे एक काम पूर्ण करायला त्याला 24 दिवस लागतात. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा, आता तुम्ही जर पाहिलं तर अखिल जो आहे तर तो किती? 24 दिवसात काम पूर्ण करतो आणि अनुपम तेच काम किती? 12 दिवसात पूर्ण करतो. तर आता ह्यांचा काय करावा लागतो? लसावी घ्यायला लागतो. तर ह्यांचा लसावी काय येतो? 24 येतो. आता अखिलचं एका दिवसाचं काम काय असणार? हा अखिल आणि हा अनुपम. खाली अनुपम आहे बघा. तर अखिल एका दिवसात 24 काम करतो. 24 भाग म्हणजे एका दिवसात त्याचं काम काय होणार आहे? 24 भागिले 24 म्हणजे एका दिवसात तो एक भाग संपवेल कामाचा. आणि अनुप 24 भागिले 12 म्हणजे तो काय संपवतो? 2 भाग संपवेल. दोघे मिळून हे 2 अधिक 1 किती? एकूण 3 भाग संपवतात. 24 काम संपवण्यासाठी त्यांना 24 भागिले 3. 3 किती? 3 8 24. किती दिवस लागणार आहेत? 8 दिवस लागणार आहेत. तर 8 दिवस हे ऑप्शन कशामध्ये दिले बघा? तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. तर बघा, शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. तर आता तत्सम म्हणजे काय? तर जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेत जसेच्या तसे आलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो? तत्सम शब्द असे म्हणतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पिता हा शब्द कसा आहे? संस्कृत भाषेतून आलेला आहे बघा. पिता म्हणजे काय? आपले वडील. म्हणजे तो जसा आहे तसा घेतलेला आहे म्हणून काय येतं? हा तत्सम शब्द आहे. तर
तर तेच आपल्याला निवडायचं होतं. तर तत्सम शब्द कोणता आहे? पिता आहे, जो की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89. अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर अर्थशास्त्र हा राजकारणावर असा एक प्रसिद्ध म्हणजे राज्य शासन कसे करावे राजाने असे ह्याच्यावर हा ग्रंथ आहे बघा. तर ते प्रसिद्ध म्हणजे चाणक्य ज्यांना आपण म्हणतो कौटिल्य, तर त्यांनी जो आहे तर तो हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा. अर्थशास्त्र हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे? तर कौटिल्य यांनी लिहिलेलं आहे, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 90. वारली चित्रकला हे भारतातील टिंबटिंब राज्याचे लोकचित्र आहे. तर वारली चित्रकला याचे प्रणेते जर तुम्ही पाहिले तर जेव्हा सोमा म्हसे, तर ते जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत. म्हणजे महाराष्ट्राची ही चित्रकला बघा, वारली पेंटिंग. तर वारली चित्रकला हे भारतातील महाराष्ट्र राज्याचे एक लोकचित्र आहे. कुठलं? वारली, आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. 2.5 चे 20% किती? तर बघा कशाचं विचारलं आहे? 2.5 चे 20%. 20% म्हणजे काय असतं? 20/100 असतं बघा. तर आता 25 दोन्ही हे 50 म्हणजे किती आलं? हे 5 येतं, कारण पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणून पुढचं शून्य कट होईल. राहिलं काय? भागिले 100. तर 5/100 म्हणजे काय लिहितो आपण त्याला? 0.05. तर 0.05 कशामध्ये दिले? तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तर 2.5 चे 20% किती होतात? 0.05 होतील. पुढील प्रश्न पाहूया. तर थोडं करेक्शन करायचं आहे. 25 दोन्ही इथे जर तुम्ही पाहिलं तर 50 येतं, म्हणजे 50 यायला पाहिजे, कारण 25 गुणिले 20 500 येतं. मग एक पॉईंट कट होतो त्यातला 50 भागिले 100 येतं. थोडं करेक्शन करा फक्त. 50 भागिले 100 म्हणजे काय करतो आपण? 0.5 करतो. म्हणजे 2.5 चे 20% हे 0.5 असणार आहे. थोडं करेक्शन करा. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. ऑप्शन ए, तेवढं करेक्शन करा. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92. तर आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयाला पडतो. तर त्या शर्टची मूळ किंमत किती असेल? तर बघा 20% सूट मिळाल्यावर त्याला तो शर्ट कितीला पडतोय? 800 रुपयाला पडतो आहे. तर बघा सूट म्हणजे काय असतं? छापील किंमत वजा सूट म्हणजे तर छापील किंमत वजा विक्री किंमत असते. तर छापील किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा शेकडा सूट दिली आहे तुम्हाला 20%. तर शेकडा सूट दिल्यानंतर किती? 800 रुपये जे आहे तर ते शर्ट पडतो. म्हणजे आपल्याला काय काढायचं आता? त्या शर्टची छापील किंमत काढायची आहे. तर छापील किंमत बरोबर काय असतं? तर विक्री किंमत गुणिले 100 भागिले एकूण, म्हणजे सूट वजा करून लिहितो आपण, म्हणजे 100 वजा सूट. मग आता बघा एकूण किती आहे? 800 जे आहे तर ती विक्री किंमत आहे, गुणिले 100 भागिले काय करतो आपण? तर सूट किती आहे? 20. म्हणजे 100मधून 20 गेले किती राहिले? 80. म्हणजे हे येणार आहे. तर बघा हे शून्याला हे शून्य केलं, 8 एके 8, 8 10 80, आणि 100 10 किती येतं? 1000 येतं. म्हणजे 1000 रुपये त्या शर्टाची प्रिंटेड म्हणजे काय असणार आहे? छापील किंमत असणार आहे बघा. तर त्या किंवा पर्यायावरून तुम्ही देखील काढू शकता. 1000च्या 20% किती येतं? 200 येतं. तर ते 1000मधून वजा करा, 1000मधून 200 गेले राहिले 800. पर्यायावरून देखील डायरेक्ट काढू शकता. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93. तर बघा 245चा वर्ग. तर आता एकक स्थानी 5 असेल तर काय करतो आपण? शेवटच्या 5चा वर्ग करतो. 5चा वर्ग किती येणार आहे? 25. आणि हे राहिले किती? 24. 24च्या पुढची संख्या कोणती? 25. आता 24 गुणिले 25 केलं तर किती येतं? तर 600 येतं. कारण 25चा वर्ग असतो 625. मग 24 गुणिले 25 केलं तर किती येतं? 600 येतं. म्हणजे 600 पुढे द्या आणि 25. तर एकक दशक शतक हजार म्हणजे 60,025 कशामध्ये दिले तुम्हाला? ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 94. त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा केला हे क्रियापद आहे आणि करणारा कोण आहे? तो. तर त्याने चांगला अभ्यास केला, करणारा कोण आहे? तो. केलेलं काय? अभ्यास आहे, म्हणजे अभ्यास हे कर्म असणार आहे. करणारा आहे तो, म्हणजे त्या कर्त्याला इथे प्रत्यय आहे, त्याने केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर चांगला अभ्यास केला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अभ्यास हे जे आहे तर या वाक्यातील कर्म आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे? तर मोठा बोंडारा म्हणजेच तामन नावाचं फूल आहे, त्याला मोठा बोंडारा म्हटले जाते, जे की आपल्या महाराष्ट्राचे राज्य फूल आहे बघा. तर बघा महाराष्ट्र राज्य फूल, राज्य प्राणी शेकरू आहे,
तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा. कांदळवन वृक्ष कुठला, महाराष्ट्राचा म्हणजे झाड वट वृक्ष म्हणजे आपला वृक्ष कोणता, राज्य वृक्ष, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. किंवा राज्य मासा, असं आता गंगा नदीतील डॉल्फिन आहे बघा. तर असं ते जे काय राज्य संबंधित आहे हे तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा, म्हणजे असे प्रश्न येतातच. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? तर आता इथे पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त बघा, ह्या 4पैकी म्हटले. तर सर्वात वरिष्ठ जर तुम्ही पाहिलं तर एकूण पोलीस दलातील सर्वात मोठं पद असतं काय? पोलीस महासंचालक, ज्याला आपण डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणतो, DGP म्हणतो बघा. हे सर्वात मोठं वरिष्ठेचं सर्वात आपल्या राज्याचं पद आहे. त्यातल्या त्यात दिलेल्या पर्यायापैकी जर तुम्ही पाहिलं तर पोलीस आयुक्त हे जे पद आहे तर ते सर्वात मोठं आहे. आता ज्या हे क्षेत्रात तुम्ही चालला आहे पोलीस भरतीच्या, तर त्यांचे वरची जी संपूर्ण पद आहेत पोलीस डिपार्टमेंटबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा. तर पोलीस आयुक्त जे आहे तर ते दिलेल्या पर्यायापैकी सर्वात उच्च दर्जाचे पद आहे, पोलीस आयुक्त. पुढे प्रश्न पाहूया. तर बघा, सिम्प्लिफिकेशनवरती आधारित प्रश्न आहे. 55 - 25/4. तर आता बॉडमास रूल तुम्हाला माहिती आहे. आता अगोदर काय करतो आपण, किंवा भागू बेव, पहिल्यांदा भागाकार करतो बघा. हे 55ला आहे, 55 हा असं लिहिलं, वजा 25/5, 5 - 25 म्हणजे 5 येतं, आणि अधिक 30 बघा. 55मधून 5 गेले, राहिले किती 50, आणि 50 आणि 30 किती येतात, 80 येतात. म्हणजे ह्याचं उत्तर किती यायला पाहिजे, 80. तर 80 दिले का बघा, दिलेलं आहे ऑप्शन डी मध्ये, पाहू शकता तुम्ही दिलेलं आहे. तर 80 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 98. एज्युकेशन टीचर, तर ट्रीटमेंटला काय? आता एज्युकेशन म्हणजे शिक्षण कोण देतं, शिकवतात कोण, टीचर, शिक्षक शिकवतात. त्याप्रमाणे ट्रीटमेंट कोण देतो तुम्हाला, डॉक्टर देतो. तर डॉक्टर हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ॲनालॉजीवरती प्रश्न होता हा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 99 बघा. एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती अंतर पार करेल? बघा, 5 तासात 120 जाते, तर आता ह्याचा वेग काय असणार आहे, अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे 120, आणि वेग किती आहे, वेळ किती आहे 5. 120 भागिले 5 तर किती येतं, किती 25 असे, 24 × 25 असे. म्हणजे 24 जो आहे तर तो त्याचा वेग आहे त्या मोटरसायकलचा. 9 तासात किती जाणार आहे, 24 × 9 बघा. 24 × 9 किती असतं, 24 × 9 216. तर मी अगोदर सांगितलं तुमचे 30पर्यंत पाढे, 30पर्यंत घन वर्ग सगळं पाठ पाहिजे बघा, कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या. बघा 24 × 9 किती येतं, 216. 216 दिले काय, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न म्हणजेच आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100. कोणत्या कायद्याने किंवा कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजे BNSS हा कायदा लागू करण्यात आला? तर हाच प्रश्न जो आहे तर तो या अगोदरचा जर तुम्ही पाहिला नवी मुंबईचा पेपर, त्यामध्ये देखील हा प्रश्न आपण पाहिला होता बघा. तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता, त्यालाच अगोदर काय नाव होतं त्याचं, तर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, हा भारतीय नागरी सुरक्षा संहिता त्याचं अगोदरचं नाव होतं. म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा कायदा लागू करण्यात आला. कोणत्या कायद्याऐवजी, CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता बदली. तर हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय दंड संहिताऐवजी भारतीय न्याय संहिता आला आहे. त्याप्रमाणे भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाऐवजी भारतीय साक्ष कायदा आलेला आहे बघा. हे कायदे बदल झालेत, म्हणजे 2 वर्ष झाले आता हे बदलले आहेत बघा. फौजदारी प्रक्रिया संहितेचंच नाव बदलून भारतीय नागरी सुरक्षा संहिता केलेलं आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला मुंबई पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 12 जानेवारी 2025 साली झालेला आपला हा सेट डीचा पेपर सुरू होता बघा. तर या पेपरचे जवळपास आपण 100च्या 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.